नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता प्रचंड मोठा हा जनआक्रोश जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि मागील 17 वर्षांपासून हे सगळे स्थानिक जे आहे ते घराच्या प्रतीक्षेत आहे। नेमकं काय सगळं प्रकरण आहे आपण त्यांच्याशीच बोलून जे आहे ते जाणून घेऊयात। सर, सगळे नागरिक एकत्र आलेले आहेत, जनाक्रोश पाहायला मिळतोय, नेमकं तुमच्यासोबत काय घडलेलं आहे? 17 वर्षांपासून तुम्ही घराच्या प्रतीक्षेत आहात। आम्ही 2009 पासून इथे घरं बुक केली आहेत। त्यावेळेला लोकांनी ज्या ज्या कारणासाठी घरं घेतली होती त्याच्यानंतर ही केस वाधवान आणि एक मंडळी HDIL बँक करप्ट झालं। बँक करप्ट झाल्यानंतर केस NCLT मध्ये गेली। NCLT मध्ये आम्ही बरेच वर्ष लढतोय। त्याच्यानंतर या फोरममध्ये आम्हाला प्लॅन वाईज प्रोजेक्ट वाईज रिझोल्युशन आम्ही पास केलं। 66% का 68% जी टर्मिनॉलॉजी होती ती आम्ही फुलफिल केली। त्याला 3 वर्ष झाली आणि NCLT कोर्ट काही करत नाहीये। वाधवान जे HDILचे जे वाधवान आहेत ते 5 वर्ष तुरुंगात राहिले, पैसे खातायत, मजा करतायत आणि जगात फिरतायत आणि आम्ही आमचे घामाचे पैसे भरलेले आहेत, ते घामाचे पैसे भरून आम्हाला घर मिळत नाहीये। आम्ही फिरतोय कोर्टात आणि दरवेळेला ते नवीन नवीन काहीतरी ऍप्लिकेशन घेऊन येतात आणि कोर्ट त्यांचं ऍप्लिकेशन दाखल करून घेतं आणि पूर्ण प्रोसेस डिले करत जात आहे। आम्ही 15 वर्ष वाट बघितली। ज्या लोकांनी आबालवृद्धांनी घरं घेतलेली आहेत ते आता अर्धे लोक त्याच्यातले गेलेले आहेत। आम्हाला घरं मिळणार का नाही का हे आम्ही आमच्या पैशांनी स्लम रिहॅबिलिटेशनच्या बिल्डिंग पूर्ण केलेल्या आहेत आणि पूर्ण केल्यानंतरही घरं होत नाहीत। घराची जवळपास 70 ते 75% बांधकाम पूर्ण आहे, पण आम्हाला न्याय मिळत नाही आणि हा न्याय त्याला कोर्टही तेवढंच जबाबदार आहे आणि वाधवान तेवढेच जबाबदार आहेत आणि पूर्णपणे ही सिस्टीम फेल्युअर आहे आणि गरीब गोरगरीब आणि सगळ्या लोकांचा जो पैसा आहे तो घामाचा पैसा आहे। इथे कोणाचाही फुकटचा पैसा नाहीये। वाधवांकडे फुकटचा पैसा पुष्कळ आहे आणि ते त्याच्यावर मजा करतायत आणि ते मोकळेत, त्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये। ते कोर्टातनं त्यांना सोडून दिलेलं आहे आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगतोय। मग पैसे भरल्याची ही आम्हाला शिक्षा मिळणार आहे का? माझं नाव जयंत कायरकर आहे। मी 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि मी कॅन्सर पेशंट आहे। 2 वर्षापूर्वी मी कोर्टामध्ये सतत जातोय। 2 वर्षापूर्वी मी कोर्टासमोर जज समोर सांगितलं की जज साहेब, मी कॅन्सर पेशंट आहे, किती वर्ष जगीन माहिती नाही, माझ्या बायकोला आणि मुलाबाळांसाठी मला घर हवंय। मी माझी सगळी गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे सगळी प्रॉपर्टी सगळी मिळकत या HDILच्या ह्याच्यात टाकली आणि आजपर्यंत मी बेघर आहे। तर आम्हाला कधी घर मिळणार का? आमच्या मरणाची वाट हे कोर्ट पाहणार आहे। आम्ही EMI भरतो आहे। अनेक लोक इथे अतिशय कष्टात जीवन जगतायत, तर आम्हाला न्याय हवा आहे। मुळात जमानतवरती यांना सोडलं ही चूक आहे। सोडल्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये अनेक ऍप्लिकेशन्स केले आणि डिले करतायत, विलंब लावतायत आणि कोर्ट प्रत्येक विलंबाला जबाबदार आहे। आमच्या ग्राहकांचं कोर्ट का ऐकत नाही? सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा आम्हाला घर कधी मिळणार आणि घर नाही मिळालं तर आम्ही काय बिना घराशिवाय या जगातनं निघून जायचं? हा महत्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आम्हाला हे जन आंदोलन, हा आक्रोश आज उभा करावा लागतो आहे। मला जास्त बोलता येत नाही आहे कारण मी कॅन्सर पेशंट असल्यामुळे। मी शासकीय सेवेतून निवृत्त झालोय, सिनियर सिटीजन आहे। मला जेवढा फंड सर्व्हिस मिळाला तो संपूर्ण मी या घरासाठी इन्व्हेस्ट केलेला आहे आणि या घराची मी अतिशय आतुरतेने वाट पाहतोय आणि मी आता ह्या स्टेपवर येऊन पोहोचलोय की जर मला घर मिळालं नाही तर माझा जो रूम नंबर आहे 18व्या मजल्यावर तेथे जाऊन मी सुसाईड करायच्या तयारीत आहे। त्यामुळे ह्याची कोर्टाने दखल घ्यावी। जर मी उद्या सुसाईड केलं तर त्याला कोर्ट आणि वाधवान हे दोघं तेवढेच जबाबदार राहतील। 16 वर्षांपासून आम्ही बेघर आहोत। 70% पैसे आम्ही भरलेले आहेत। HDILचे व्हिस्परिंग टावर जो LBS रोड मुलुंड वेस्टला आहे ते देण्यासाठी माझं जे राहतं घर आहे ते मला विकायला लागलेलं आहे। आता आमच्या घरी अबाल वृद्ध आहोत। 16 वर्षापासून मी बेघर आहे। अजून किती वर्ष बेघर राहायचं? बघू शकतो हे सगळे नागरिक या ठिकाणी जनाक्रोश व्यक्त करतात, त्यांची मतं सांगतात। मी प्रतिभा केदार। आम्ही HDIL मध्ये 10 वर्षापूर्वी घर बुक केलं। त्यासाठी आम्ही आमचं राहतं घर विकलं। शिवाय मी बँकेमध्ये कामाला आहे। मी बँकेतून लोन घेतलं। आता प्रत्येक महिन्याचा माझा जो पगार आहे, सॅलरी आहे, ती HDILच्या लोन इन्स्टॉलमेंट भरण्यामध्ये जातोय।
आणि आम्ही भाड्याच्या घरामध्ये कसे तरी दिवस काढतोय. माझी 2 मुलं आहेत जी शिक्षणाची बाकी आहेत, त्यांचं शिक्षण कसं करायचंय. मला वाटते मी नोकरी फक्त त्या वाधवांसाठी नोकरी करते. माझ्या मेहनतीच्या पगारावर ती लोक फॉरेनला जाऊन मजा मारतायत आणि आम्ही भाड्याच्या घरामध्ये दिवस काढतोय. आम्हाला आमचं घर मिळायला पाहिजे. आणि कोर्टाला पण माहिती नाही कोर्टाची आणि वाधवांची काय ऍडजस्टमेंट आहे, त्या लोकांचं काय तयार झालेलं आहे. ते लोक तारखावर तारखा या तारखा कधी संपणार आहे. एक तरी काहीतरी फायनल निर्णय हवा आहे. आम्हाला लवकरात लवकर आमचं घर हवं आहे. सर, माझं नाव किशोर रामकृष्ण गुजराती. मी माझी शेतीबाडी विकून माझ्या मुलाकरता इथे घर बुक केलेलं आहे. परंतु आता अशी परिस्थिती आहे की माझ्या मुलगाला मानसिक त्रास झाल्यामुळे मला त्याला दवाखान्याचा खर्च करावा लागतो. परत ह्या घराचे पण EMI भरायचे आहेत. आणि NCLTचा कोर्ट काही निर्णय देत नाही. जेव्हा की माननीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे की प्रत्येक भारतीयाचं घर स्वतःचं व्हायला पाहिजे, तेव्हा आम्हाला आमचं हक्काचं घर मिळायलाच पाहिजे. आणि याच्याकरता संपूर्ण SDILचे वावदान आणि NCLT कोर्ट जबाबदार आहे. आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. आम्हाला लवकरात लवकर घर मिळालंच पाहिजे. भेटलंच पाहिजे. नमस्कार, मी संयुक्ता लोकापूर विस्परिंग टॉवर्समध्ये बुक केला 2011ला आणि अजूनही आम्हाला घरं मिळाली नाहीयेत. आम्ही EMI भरतोय, सतत भरतोय. आम्हाला 2015ला प्रॉमिस केलं होतं की आम्हाला घर मिळेल, पण आता 2025 आलं आहे तरी आम्हाला घर मिळालेलं नाहीये. वाय, कशाला? NCLT मध्ये आम्ही सगळं केलं आहे. NCLT का बरं दखल घेत नाहीये? आणि वी आर ऑल कॉमन मॅन. वी डोंट हॅव पॉट्स ऑफ मनी that Mr. Wadhwan has. Why isn't the law listening to us? We are law-abiding citizens and we expect the law to do something for us. It's been 15 years and 3 years since the project-wise resolution has been passed. Yet we you can see the state of the buildings. It's in such a dilapidated state. We request, we plead that the law listens to us and we get our homes. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं, ह्या 3 इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत आणि हे सगळे नागरिक आहेत. यांनी इथे घर बुक केलेलं आपली आयुष्याची जमापुंजी या ठिकाणी दिली होती. त्याच्यानंतर आपण बघू शकतो घराच्या प्रतिष्ठेत असलेले हे सगळे नागरिक आहेत या ठिकाणी एकत्र येऊन आज त्यांची जी सगळा हा जनाक्रोश आहे ते व्यक्त करतायत. आम्ही विस्परिंग टॉवर मुलुंड याच्यामध्ये 2010ला घर बुक केलं. माझे मिस्टर 37 वर्ष झालं रिटायर आहेत. त्यांनी सगळे आम्ही घर विकून पैसे दिले त्यांना आणि ते मस्त मजा मारतायत, पण आम्हाला अजून काही घर मिळत नाही आणि सगळं खंडर होत आली बिल्डिंग. मंगलानी साहेबांनी खूप कष्ट घेतलेत आणि ते अजूनही घेत आहेत. याच्यामधले भरपूर लोक मेले. आमच्या घरामध्ये ICU मध्ये पेशंट आहेत. त्याच्यासाठी पैसे खर्च करायचे की आमचे गेलेले पैसे कोण देणार? आम्हाला घर कोण देणार? आम्हाला घर पाहिजे. काही करून आम्हाला कोर्टाने घर दिलं पाहिजे. कोर्ट हे टाइम डिले करतो आणि आम्हाला प्रॉब्लेम होतो. हे नाही झालं पाहिजे. कोर्टाला विनंती आहे की आमचं घर आम्हाला लवकरात लवकर ऑर्डर पास करावी. आमचं घर हा आमचा अधिकार आहे. आम्ही पैसे भरले, आमचा अधिकार आहे. घर आम्हाला पाहिजे. त्यांना बोलायला द्या. Myself Ramakant Joshi. My age is 79 years old. I booked this flat in 2010 and today I've been after 15 years because of Rakesh Wadhwan, who is the promoter of this HDIL. All these problems of this coming because of Rakesh Wadhwan, of chairman and managing director of the HDIL. Even after during 15 years, we have suffered. We have suffered financially, we have suffered mentally, we have lost our family members, and I'm also at the age of 80, where I'm expecting that at least at the last phase of my life, I would like to see my contribution in this majestic tower comes true. My main problem and my main complaint is that every time the courts are entertaining this Wadhwan, who is responsible, who is the fraudster. He is a link between the bank and the builder. He is being giving undue importance, undue hearing in the courts. And our request in the court is you settle the matter, you give the dates, short dates and all. But they are never giving the short dates and all. They are giving 2 months, 3 months, 4 months and all.
We say continuously you keep the matter for at least for a couple of days and finish it off. The business plan, the resolution plan is ready from 5 years back. It was passed by the COC, majority members. In spite of all that, the Vadhavan, after he has been released on bail from the jail and all that, he has been interfering like anything. There's undue interference. Too much is there because of Vadhavan, and the height of it, that the courts are also giving undue and respect and hearing to the chairman Rakesh Vadhavan. आणि आम्ही एवढे आता आतूर झालेलो आहोत की मला बोलताही येत नाहीये की मी काय दिवस काढते. म्हणजे मी शिकलेली आहे, सगळं आहे, पण आज मी सगळं ईएमआय, माझा पगार, माझा सगळा जो काय जमापुंजी आहे ती सगळी मी त्या बँकेत टाकते. मग मी मध्यम वर्ग आहे, याचा मी काय दोष आहे का? मी प्रामाणिकपणे ईएमआय भरते, हा माझा दोष आहे का? तर मला प्लीज, मला न्याय हवाय, न्याय हवाय, न्याय हवाय. मी डॉक्टर पाटील, मी माझं घर विकून आणि मी डॉक्टर पाटील आहे. सगळं त्यांचं म्हणणं मांडू द्या. मी डॉक्टर पाटील, मी 15 वर्षापूर्वी डॉक्टर राकेश वाधवांचं HDL विस्परिंग टॉवरचं जे फ्लॅट आहे तिथे बुक केला की ते म्हणले मुलुंड वेस्टला जे आहे LBS रोडला, की ते म्हणले आम्ही तुम्हाला 3-4 वर्षात घर देऊ, असं त्यांनी आम्हाला वचन दिलं तेव्हा देताना, आणि आम्ही पैसे भरले पूर्ण. तर नंतर 15 वर्षात ओलांडलेत, आमच्यावर अन्याय झालाय, आम्हाला अजूनपर्यंत घर मिळालं नाहीये, नुसत्या तारखा चालू आहेत. आम्ही आमचं घर विकलं, शेती विकली, सगळं विकून आम्ही पैसे दिलेत त्यांना. आमचं पूर्ण फसवणूक झालेली आहे वाधवांकडून. वाधवान बिल्डरला शिक्षा झाली पाहिजे, आम्हाला आमचं घर मिळालं पाहिजे. मैं हिंदी में बोलता हूँ. मेरा नाम है डॉक्टर BP दुबे. मैंने ये घर 2010 में बुक किया था और मेरी उम्र 72 साल हो गई है. अभी और कितना दिन जीऊंगा ये मालूम नहीं है. अभी तक मेरा घर हमको मिला नहीं है. इतना दिन से हम लोग घर बुक करके भटक रहे हैं. अपनी पूरी जिंदगी की कमाई हमने इसमें लगा दिया है, लेकिन अभी तक घर मिला नहीं है. और ये 5-6 साल से काम रुका हुआ है. बिल्डिंग जो भी बनाया था वो भी जर्जर हो गई है, वो भी कमजोर होती जा रही है. और वाधवान को छोड़ दिया है इन्होंने बेल पर. उसकी बेल को कैंसिल कर देना चाहिए और कोर्ट को 60 रेट दे करके ये कोर्ट का फैसला जल्दी से जल्दी देना चाहिए, ताकि हम लोग जो परेशान हैं इनके साथ न्याय हो सके. न्याय इतना डिले हो रहा है कि इसके बाद अगर न्याय मिल गया, हमारे बहुत से साथी लोग जिन्होंने घर बुक किया था वो ऑलरेडी बहुत से लोग एक्सपायर हो चुके हैं. बहुत से लोग के घर में कैंसर पेशेंट हैं, हार्ट पेशेंट है, डायबिटीज पेशेंट हैं और सीनियर सिटीजन हैं. सब लोग इतना परेशान हैं, लेकिन न तो कोर्ट सेंसिटिव है, न जो है न्याय व्यवस्था सेंसिटिव है, न पॉलिटिकल व्यवस्था सेंसिटिव है. हम लोग को न्याय चाहिए, हम लोग को हमारा घर चाहिए जल्दी से जल्दी. हमने अपनी पूरी जिंदगी की कमाई इसमें लगा दिया है, इसलिए हम लोग को जल्दी से जल्दी न्याय चाहिए. और वाधवान का बेल कैंसिल करके उसको वापस से जेल में डालना चाहिए. वो जेल के बाहर रह करके कोर्ट की व्यवस्था को दुरुपयोग कर रहा है और दुरुपयोग करके इसको न्याय व्यवस्था को डिले कर रहा है. अननेसेसरी पिटीशंस डाल करके न्याय व्यवस्था में डिले करता है, लॉन्ग डेट लेता है, 60 डेट लेकर के 60 डेट दे करके और कंटिन्यूअस हियरिंग करके जल्दी से जल्दी इस केस को फैसला करना चाहिए. माझं नाव माझे सैनिक नरेश मोरे. मी 2009 मध्ये इथे फ्लॅट बुक केलेला आहे. प्रत्यक्षात 17 वर्षांपासून घराच्या तपशीला आहे. मला तर असंच म्हणायचं आहे की या धर्तीवरती देवाच्या नंतर आपण न्याय देवताला मानतो, जे न्याय देतात ते. पण आज न्याय देवतेवरून लोकांचा विश्वास उडालेला आहे. जर गव्हर्नमेंटने वाधवाला जेल केली तर वाधवा गुन्हेगार आहे म्हणून जेल केली, तर न्याय देवता त्याला सपोर्ट करून मानसिक जनतेला त्रास का देत आहे? मुळात जर कुठेही पाहिलं तर पहिलं प्राधान्य मानवाला दिलं जातं, कुठल्याही प्रोडक्शनला दिलं जात नाही, कुठल्या कंपनीला दिलं जात नाही, कुठल्या राजकारणाला दिलं जात नाही, मानवाला दिलं जातं. आज एवढ्या वर्षापासून इथे लोक तपस्येला बसलेले आहेत, मरतायत, पण या सरकारला सुद्धा त्याची दया येत नाही. कारण सरकारने याच्यामध्ये विटनेस राहिलेले आहे. जेव्हा रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीची आपण करून घेतो त्यावेळेला ती स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी आम्ही सरकारला भरतो
आणि ते सरकार फक्त आपले खिसे भरून केंद्र सरकारला पोहोचवते, पण इथल्या जनतेकडे कोणाचा लक्ष नाही. म्हणून माझा पहिला वादवा तर गुन्हेगार आहेच, पण आज न्यायदेवता आमचे गुन्हेगार पहिले आहे. म्हणून न्यायदेवतेने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करूया की तुमच्या न्यायदेवतेवरून लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. या न्यायदेवतेने गांभीर्याने का एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र. See, the Supreme Court order also dated already, tell me the date. 9th September, there is a case, there was in Delhi, which is decided. After 16 years of legal fight, it was decided in favor of the buyer. And based on the same case, that person has fought in NCLT, then further national NCLT, and later on, ultimately, you see, this is the order of Supreme Court, which is given in favor of buyer. Supreme Court is always in favor of buyers, and we are also trying, requesting to the court to decide immediately, because everything is cleared here. Already SRA project is cleared, handed over to BMC or concerned agency, and already 80% work is there. People are suffering. But in spite of project-wise resolution, which is done 3 years ago, RP also told that now you will get your street homes, and in spite of that, it is being delayed, it is linger on, and it is said that justice delayed and justice denied. Now India is progressing, and we request to PMO also, our Prime Minister, to help us, because lot of work, work has been done in our country. There is a lot of now change, corruption should go away. There should not be any hand in glove of any agency. The Vadhavan, who is Vadhavan HDL, who is a big blunder he has done, big default he has done. He is a big cheater. He should be in the jail forever. He should not be allowed to come out. So I request once again to concerned agency, to court also, to give justice immediately, because it is too late. People have suffered and they are suffering. And we request here from independent New India, we should not suffer. Otherwise, we will carry this agitation to higher and higher further strength. And we will come to the relevant places also to show our strength. We will not allow our money should be hard earned in 45 degree we are earned with our efforts, and that is going waste in the hands of these dacoits like Vadhavan, SPL Vadhavan. So I once again request, and I am thankful. We all have come, all are very much pained. Everybody is having a lot of pain, and they are really feeling, and I also realize, well, I am suffering, paying my rent, paying my also installment, paying my loan also, and it is very difficult. And our age is going on, how to run our further life, our medicines further, there is no pension for us, for private sector also. At least house which we dreamed of, it should be given now. It is not a begging we are taking. It is our right. So please do. The court also concerned, Judge, we touch their feet. Please help us. Thank you. मी डॉक्टर प्रभाकर केदार. मी एक KM हॉस्पिटलमध्ये सायंटिस्ट आहे. आम्ही हे फ्लॅट 2014 मध्ये बुक केलेला, आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं 2 वर्षामध्ये आम्हाला पोझिशन देऊन म्हणून, पण त्यांनी जवळजवळ आता 10-11 वर्ष झालीत आम्हाला अजून आमचा फ्लॅट मिळाला नाही. मी आणि माझी बायको दोघंही मध्यमवर्गीय आहेत, आणि दोघंही आमची सॅलरी आली की त्याचा EMI 90 ते 1 लाखाच्या जवळपास आम्ही प्रत्येक महिन्याला आम्ही भरतो आहेत. आणि आमच्या मुलांचं पण शिक्षण चालू आहे, ते सुद्धा आम्हाला इकडून तिकडून लोन घेऊन ते पूर्ण करावं लागत आहे. आणि आम्ही आमचं घर सुद्धा विकून भाड्याच्या घरामध्ये राहतो आहेत. आणि हा जो HDLचा एवढा मोठा चोर आहे, त्यांनी कमीत कमी 1000 करोडच्या वरती घोटाळा केलेला आहे, लोकांचे पैसे घेतलेले आहेत, बिल्डिंग बांधून लोकांना पोझिशन देत नाहीये. तो व्यक्ती खुलेआम रस्त्यावरती मोकाट आनंद मजा करतोय. आणि इथे जर एखाद्या चोरांनी जर 50,000 तोडले तर त्याला 10 वर्षाची शिक्षा होते. आणि हा मोकाट फिरतोय, याला कोर्ट जबाबदार त्याचे ऐकून कसं घेतात. प्रत्येक अप्लिकेशनवरती त्यांना अधिकारच नाहीये त्याच्या अप्लिकेशनला एंटरटेन करण्याकरता. त्याला ताबडतोब जेलामध्ये टाकण्यात यावे, आणि आम्हाला आमचं घर लवकरच त्याला. आणि त्यांनी कोर्टासोबत संगनमत करून, कोर्टांच्या वकिलांसोबत, जजसोबत त्यांनी संगनमत करून आमचे सगळे जे निर्णय आहेत ते आपल्या बाजूने करून घेऊन आम्हा सगळ्या लोकांना तो
कधी घर देणार आहे याचं काही कोर्ट आम्हाला निर्णय देत नाहीये. कोर्टाने या व्यक्तीला ताबडतोब जेलात टाकून आमच्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं. सगळे एचडीआयएल आणि विस्परिंग टावरचे जेवढे 1000 मेंबर आहेत ज्यांनी जवळजवळ आजपर्यंत एचडीआयएलला 1,000 करोडपेक्षा जास्त पैसे त्याला दिलेले आहेत आणि त्या पैशाचा गव्हर्नमेंटने आणि कोर्टाने आणि इंटरेस्ट हा आम्हाला त्यांनी भरलेला पैशाचा इंटरेस्ट आणि कोर्टाने आम्हाला द्यायला हवा आणि आमचे घर आम्हाला लवकरात लवकर द्यायला हवं ही कोर्टाला विनंती आहे. नाहीतर हा जो संताप जर एक्सपोर्ट झाला तर आम्ही कोर्ट याला जबाबदार राहतील. जे काही घडणार आहे त्याच्या पुढे जर प्रत्येकाने जर आतंकवाद निर्माण केला तर याला कोर्ट जबाबदार राहणार आहेत. कारण आमचा आता उद्रेक संपत आलेला आहे आणि याचा उद्रेक होण्याचा आता पूर्णपणे मला विश्वास आहे की आता यानंतर आम्ही कोर्टाचा कुठल्याही निर्णयाला बळी पडणार नाही आणि लवकरात लवकर कोर्टाने आम्हाला न्याय द्यावा. नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी या सर्व नागरिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मागील 17 वर्षांहून अधिक काळ हे सगळे आपल्या घराच्या प्रतीक्षेत आहेत आणि आपण बघू शकतो तब्बल 2009 पासून त्यांनी या ठिकाणी पैसे जे आहेत ते भरलेले आहेत आणि हा संपूर्ण परिसरात आपण जर पाहिलं तर हे 3 टॉवर या ठिकाणी उभे टाकलेले आहेत. बाजूला म्हाडाचा टॉवर जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी तयार झालेला आहे. तब्बल 60 ते 70% काम पूर्ण झालेलं असताना आपण बघू शकतो घराच्या प्रतीक्षेत हे सगळे नागरिक असताना त्यांची मोठ्या प्रमाणात जी आहे ती फसवणूक झालेली आहे आणि आज आपलं हक्काचं घर मिळावं. प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं हक्काचं घर असावं, आपल्या हक्काच्या घरात आपण जावं आणि याच घराच्या प्रतीक्षेत मागील अनेक वर्षांपासून हे सगळे नागरिक आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि हळूहळू हे सगळे एकत्र आहेत. त्यांचा जन आक्रोश आज त्यांनी माध्यमांसमोर मांडलेला आहे. अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. अशाच अपडेट मिळवण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा.